बातमीपत्राला सुरुवात करूयात। राज्यात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 11 मतदारसंघांचा समावेश आहे। या मतदारसंघांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सर्व ठिकाणच्या मतदान केंद्रावरील तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे। बहुतेक मतदान केंद्र हे सीसीटीव्हींना जोडण्यात आलेले आहेत आणि उष्णतेची लाट लक्षात घेऊन मतदान केंद्रावर बसण्यासाठीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। मंडप उभारण्यात आलेले आहेत। पिण्याच्या पाण्याची देखील सोय इथे करण्यात आली आहे। या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी आता प्रशासन सज्ज झाले। तर ही ठिकठिकाणची दृश्य आपण पाहतोय। रत्नागिरी, बारामती, सांगली असेल किंवा रायगड, सिंधुदुर्ग ठिकठिकाणी उद्या मतदान पार पडणार आहे। खडकवासला, अकलूज, सोलापूर, धाराशिव, सांगली उद्या मतदानाची वेळ आहे आणि उद्या मतदान करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेला आहे। प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। बारामती लोकसभेसाठीच्या मतदानाची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे। खडकवासला हा बारामती लोकसभा मतदारसंघातला सर्वाधिक म्हणजेच तब्बल 5.5 लाख मतदार संख्या असलेला विधानसभा मतदारसंघ आहे। त्यात 465 मतदान केंद्रांवरून मतदान होणार आहे। त्यासाठीच मतदान ईव्हीएम आणि मतदान साहित्य वाटप सकाळपासूनच सुरू झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। 11 मतदारसंघात समावेश असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा कालच थांबवलेल्या आहेत। त्याच्या मतदानाची सगळी तयारी सुरू आहे। आता आपण आहोत खडकवासला मतदान केंद्रासाठीचं जे वाटप सेंटर इथं बनवलेलं आहे तात्पुरतं या सेगड कॉलेजमध्ये। तिथलं सेंटर आपण पाहू शकतो। लोकशाहीचा उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो हे सगळे मतदान कर्मचारी आहेत तात्पुरते नियुक्ती केलेले। सगळे म्हणजे बँकवाले असतील, कोणी इन्शुरन्सवाले आहेत, कोणी पालिकेवाले आहेत, कोणी पीएमपी वाले, सगळे कर्मचारी तात्पुरत्या सेवेसाठी इथं समावेश झालेले आहेत आणि आपापल्या मतपेटे म्हणून ईव्हीएम मतपेटे आता कालबाह्य आल्या खरं तर हे सगळ्या ईव्हीएमचं वाटप सुरू आहे आणि प्रत्येकानं त्या मतदान केंद्रासाठी वाटप केलं जातं। सगळी मतदार यादी आणि ते सगळं कारण त्या भागातले सगळं त्यांना मतदान घडून आणण्यासाठी जे साहित्य लागतं त्याची इथं आता वाटप सुरू आहे प्रत्येक सेंटरवर। असंच आपण टेबल क्रमांक 47 वरती आलो। आता याच्यात नेमके किती काय सांगाल, कसं वाटप सुरू आहे, कशी प्रक्रिया पार पडते? लोकसभा सार्वत्रिक निवडणुका बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सध्या आम्ही साहित्य वाटप करत आहोत। याच्यामध्ये जे केंद्र प्रमुख आहेत, केंद्राध्यक्ष आहेत, तर त्यांना मतदार याद्या देणं, त्यांना सीयू युनिट देणं, बी युनिट देणं, इतर अनुषंगिक सर्व कागदपत्र देण्याचं काम इथे सुरू आहे। आता सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनींचं खरं भवितव्य, निकालाचं भवितव्य हा खडकवासला मतदारसंघ डिसाईड करणार आहे अशासाठी, कारण सर्वाधिक मतदान याच खडकवासला मतदारसंघात येतं। तब्बल 5.5 लाख मतदान आणि आजूबाजूचे भोर, हवेली, तिकडं फुरसुंगी किंवा ज्याला आपण पुरंदर म्हणू असे 6 लाख आणि इथली सगळी वाटप सुरू आहे। जवळपास 13,000 कर्मचारी या बारामती मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी तैनात करणे नियुक्त केलेले आहेत आणि त्याचंच हे वाटप आपल्याला सुरू इथं बघायला मिळतं। सगळे बॅलेट पेपर असतील, हे मतदार याद्या असतील, हे ईव्हीएम असतील, ही सगळी तयारी अगदी जोरशोर सुरू आहे आणि पुढचे 2 दिवस हे सगळे कर्मचारी ऑन इलेक्शन ड्युटी ज्याला आपण म्हणतो शासकीय भाषेत ऑन इलेक्शन ड्युटी असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। उद्या राज्यात तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात मतदान होणार आहे। याच पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली विधानसभा मतदारसंघात 371 मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे। मतदानासाठी कर्तव्य बजावण्यासाठी 2700 कर्मचारी सज्ज झालेत। सकाळपासूनच कर्मचाऱ्यांना मतदानाचं साहित्याचं वाटप करण्यात आलंय। रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। राज्यात उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय आणि त्यासाठी पूर्णपणे यंत्रणा आता सज्ज झालेली आहे। आपण पाहतोय रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये कर्मचारी सज्ज झालेले आहेत। कर्मचाऱ्यांना मतपेट्या वाटप केल्या जात आहेत। आपण पाहतोय सुरक्षा कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत। 2700 कर्मचारी उद्या
कर्तव्य बजावणार आहेत आणि याच मतदारसंघामध्ये 16,68,772 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उद्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होईल आणि ही सगळी जी आपण यंत्रणा जी पाहतोय पूर्णपणे यंत्रणा आता सज्ज झालेली आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आनंद गीते विरुद्ध महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरुद्ध हा सामना होणार आहे। उद्या त्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे। 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्ये नेमका कोणाचा नंबर लागतो हे तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे। सिंधुदुर्गात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 14,38,471 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राज्यातील तिसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या 7 मेला होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील हे मतदान आहे। या मतदारसंघातील मतदान जे आहे ते उद्या सकाळपासून सुरू होणार आहे। एकूणच जर या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडवर आहे। या निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 14,38,471 मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 7 विधानसभा मोडतात। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 तर रत्नागिरी जिल्ह्यातील 4 असे 7 मतदारसंघ येतात। या लोकसभा मतदारसंघातील 7,08,487 पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर या ठिकाणी 7,08,487 महिला ज्या आहेत त्या आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत। एकूणच प्रतिष्ठेची लढाई ठरलेली ही सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील या मतदारसंघातील नारायणराव राणे असतील, त्याचप्रमाणे विनायक राऊत असतील, यांची ही प्रतिष्ठेची लढाई मांडली जाते। तर दुसरीकडे उद्या सकाळपासूनच मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान चालू असणार आहे आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणा असेल, त्याचप्रमाणे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, त्याचप्रमाणे गोंदिया येथून देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। तर प्रशासन जे आहे ते ॲक्शन मोडवर आहे। कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर आल्यावरचे पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। राज्यात उद्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि त्याच अनुषंगाने खबरदारी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घेतली जाते। यातच माढा लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनाची कडक तपासणी माढा लोकसभा मतदारसंघात केली जाते। वाहनांमधून पैसे किंवा मद्य घेऊन जाऊ नये म्हणून ही तपासणी केली जाते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। राज्यात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा मतदान उद्यापासून सुरू होत आहे आणि त्याच अनुषंगानं राज्यभरात अनेक ठिकाणी जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये कडक तपासणी जी आहे ही केली जाते। आता मी माढा लोकसभा मतदारसंघात आहे आणि आता अशा ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत ज्या ठिकाणी माढा आणि सोलापूर या मतदारसंघाच्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर निवडणूक अधिकाऱ्यांकडनं गाड्यांची चेकिंग जी आहे ही केली जाते, कारण का कालच प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ह्या थंडवलेल्या आहेत आणि आज या स्थिर सर्वेक्षण पथक जे आहेत या पथकांकडनं गाड्यांची चेकिंग जी आहे ही केली जाते, कारण का उद्या मतदान आहे आणि त्याच अनुषंगानं गाड्यातनं कुठच्याही प्रकारचे पैसे असतील किंवा मद्य असेल हे घेऊन गेलं जात नाही का याची कडक तपासणी जी आहे ती या पथकांकडनं केली जाते। आता आपण माढा लोकसभा मतदारसंघात आहोत आणि हा बॉर्डर आहे, या इथून पुढे सोलापूर मतदारसंघ जो आहे हा सुरू होतोय आणि याच बॉर्डरवरती वाहनांची कडक तपासणी जी आहे ही केली जाते। आपल्या सोबत या पथकाचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशा पद्धतीनं तुम्ही ही सगळी चेकिंग करताय, काय नेमकं तुम्ही या वाहनधारकांकडनं माहिती घेताय? सर, आम्ही कोणत्याही प्रकारचे म्हणजे उद्या आपली 7 तारखेला निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये पैसे वगैरे कोणी देऊन मतं विकत घेऊ नये म्हणून त्याची आम्ही काळजी घेतोय। तर ते पैसे पकडण्याचं आमची जबाबदारी आहे, तर ते आम्ही पार पाडतोय। आम्ही वाहने सगळे व्यवस्थितपणे चेक करतोय, कुठल्या प्रकारचे पैसे नेले जात आहेत का किंवा मद्य वगैरे काय असं देऊन मतं विकत घेतले जाणार नाही याची काळजी घेतोय आम्ही। आतापर्यंत काही कारवाई करण्यात आली का तुमच्याकडनं, ज्या पद्धतीनं दिवस रात्र तुम्ही ही तपासणी करता याच्यात? नाही, अजून तरी आमच्या इथे पैसे वगैरे किंवा काही मिळालेले नाही,
तर सध्या आता आज आणि उद्या शक्यता आहे. ज्या पद्धतीनं उद्या माढा लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे आणि याच मतदानाच्या पार्श्वभूमीवरती कुठच्याही प्रकारचे उमेदवारांकडनं पैशांची लालच मतदारांना देण्यात येऊ नये किंवा मद्याची लालच मतदारांना देण्यात येऊ नये याच्यासाठी कडक खबरदारी जी आहे ती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच अनुषंगानं या ठिकाणी तपासणी जी आहे ही केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, माढा.